रूम दाखवायचं राहिलं होतं काल, खूप म्हणजे खूप थकलो होतो, त्याच्यामुळं ही अशी रूम घेतली आम्ही. 2000 रुपये पर नाईट, म्हणजे पर हेड 1000 रुपये पडले. आज आपण आलोय वृंदावनमध्ये. नाश्त्यासाठी आम्ही पोहे खातोय आणि यांनी पोह्यामध्ये बडीशेप घातलंय. आम्ही हे अश्विनी अमृततुल्य बघून आम्हाला वाटलं की महाराष्ट्रीयन असतील, त्याच्यामुळे आम्ही इथं बघायला आलो. पोहे पण होते, मग तर वाटलं की महाराष्ट्रीयनच असतील, पण ते हरियाणाचे होते. वृंदावनमध्ये भरपूर मंदिर आहेत आणि आज आपण त्यातल्या काही प्रमुख मंदिरांमध्ये जाणार आहोत. सकाळी नाश्ता करून आम्ही पहिल्यांदा गेलो इस्कॉन टेम्पलला. पिवळे पिवळे गुलाब आहे तिथं. हे कसलं फुल आहे ते? रख दो. त्यानंतर आम्ही गेलो इथल्या बाके बिहारी मंदिरामध्ये. तर आता आम्ही इस्कॉन टेम्पल मधून बाके बिहारी मंदिरात चाललोय आणि आम्ही ही रिक्षा घेतली आहे. रिक्षा म्हणजे ही सायकल आहे ॲक्च्युली. त्या सायकलवरती ते आम्हाला घेऊन जात आहेत. तर आता आम्ही इथं जुता करायचं, तिथं जुता ठेवलाय आणि हे असं लावून घेतलं सगळीकडे. बाके बिहारी मंदिराकडे जातच होतो तितक्यात समोरून एक लहान मुलगी आली. ती खूप छान हसत होती. तिने दादाला गंध लावला आणि त्याचे तिने पैसे सुद्धा नाही घेतले. काय केले तिने? लावली इकडं तिकडं. असेल तिने. बाके बिहारी मंदिरामधून बाहेर पडताना तुम्हाला अशा लहान लहान गल्ल्यांमधून बाहेर पडावं लागतं आणि ज्यावेळेस रंगपंचमीचा सण असतो त्यावेळेस तुमच्यावरती अशा पद्धतीने रंग फेकलं जातं. लय वाचून चाललो होतो पण तरी पण कलर मारला. होळीचे दिवस होते, त्यामुळं इथं प्रत्येक मंदिरांमध्ये होळी खेळली जाते. दाद्या, तुझ्या तोंडा एवढा आहे हे. त्यानंतर आम्ही गेलो निधिवनला. पण निधिवनला मला जास्त काही व्हिडिओज नाही करता आले आणि त्याचं कारण होतं हे माकड तुमचा चष्मा आणि फोन तुमच्याकडून घेऊन जातात आणि त्यांना जे पाहिजे ते खायला दिलं तरच ते तुम्हाला तुमचा फोन किंवा तुमचा चष्मा वापस करतात. निधिवन मधून हॉटेलकडे परत चाललो. हॉटेलवरती जाऊन आम्ही फ्रेश झालो आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो प्रेम मंदिर बघायला.